नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी जातो आहे शिवापूर, म्हणजे कुडाळ तालुक्यातील शिवापूर आहे हे. आणि तिकडे बारीकचं एक लहानसं काम होतं, त्यानिमित्ताने जातो आहे. तर वाटेत काही एक वेगळ्या अशा गोष्टी दिसल्या, त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे. दिवाळी संपलेली आहे आणि सगळं भात कापून झालेलं आहे. आता कोपरे हे जे आहेत ते रिकामे झालेत आणि रस्ता कसा स्वच्छ दिसतोय, हिरवळ आहे, कारण पाऊस आताच पडून गेला आहे. नदीचं पाणीसुद्धा आता कमी झालं. ही कर्ली नदी आहे, म्हणजे हीच नदी नंतर मालवणला जिथे सुनामी बेट वगैरे तयार झाले ना, ही नदी तिकडेच जाते. तर मी वाटेत थांबलो होतो. हे वसुली जिथे पूल लागतं, वसुली गावाला जे पूल लागतं, त्या पुलाच्या बाजूलाच हा लोखंडी सांगाडा दिसतोय ना, हा साकव आहे. म्हणजे हा किती वर्ष आला माहीत नाही आहे. आता या साकवाचा वापर केला जात नाही आहे. पण अगोदर ज्यावेळी पूल नाही होतं सिमेंटची पुलं नाही होते, पाईप पुलं बोलतात ना, त्यावेळी हा साकवाचा वापर केला जायचा. मी तुम्हाला अजून आतमध्ये जाऊन दाखवतो काय आहे ते. म्हणजे खरंच हा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हा संपूर्ण लोखंडी पूल असून त्याचा वापर तर आता होत नाही आहे. पण जे सांगाडा आहे आणि काही जे पायाखाली जे पत्रे असतात ज्याच्यावरून आपण चालतो, ते अजून तिथे आहेत. हे बघा, आता हा एक पत्रा राहिला, बाकीचे पत्रे एकतर कोणीतरी चोरून नेले असतील, कारण भंगारवाले काय फिरतच असतात, UP बिहारवाले. त्यांनी 100% चोरून नेले असतील. किंवा कधी कधी काय होतं की पाणी या नदीला एवढं असतं ना, पूर एवढा येतो, ह्या पुलावरून सुद्धा पाणी जात असेल. मग जात असणार पाणी या पुलावरून ना, तर ते पत्रे वगैरे वाहून गेले असतील. पण हा जो ढाचा आहे ना, हा सांगाडा राहिला आहे, तो अजूनही तेवढाच घट्ट आहे आणि पकडसुद्धा त्याची मजबूत आहे. म्हणजे त्या काळी आता मला वाटतं तरी भारत स्वतंत्र झाल्यानंतर किंवा इंग्रजांच्या काळातसुद्धा हा पूल असू शकेल. मला काही एवढी काय माहिती नाही. पण ह्या पुलावरून अगोदर शाळेत जाणारी मुलं आणि बाजारात जाणारी माणसं आणि गुरंढोरंसुद्धा या पुलावरून जायची, ज्यावेळी सिमेंटचं पूल नाही होते ते. तर मला वाटलं की जरा चलून बघूयात की किती अजून मजबूत आहे की नाही. तर त्याच्यासाठी मी जरा पुढेपर्यंत जरा चालत गेलो. म्हणजे जास्त काही गेलो नाही, कारण भीती पण होती की पडेल म्हणून. आणि खूप चांगलं पूल आहे. मला वाटलं होतं की लुकतुकू असेल, म्हणजे थोड्या वेळानंतर आता ते गंजलेलं दिसतंय, पूर्ण गंजलेलं दिसतंय, तुटेल वगैरे. पण ते अजिबात काही नाही आहे. म्हणजे जेवढं नवीन पूल दणकट असतं लोखंडी सांगाडा, तसाच सेम तेवढा सांगाडा दणकट. आता याच्यावरून कोण जात नाही ना, कोणच जात नाही. त्यामुळे काय आहे की सगळी रानझाडे वगैरे ना भरपूर वाढलीत. तर मी तुम्हाला खालून सुद्धा दाखवतो काय आहे ते. म्हणजे खाली गेल्यानंतर, म्हणजे ह्याचं हा जो खाली नदी पात्र आहे त्याच्या खालून वरपर्यंत जास्त अंतर नाही आहे. मला वाटतं एक 5 फूट किंवा 7 फूट असेल. तर मी खालून सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. ओके, तर आता आम्ही खाली जाऊया, म्हणजे कळेल तुम्हाला किती उंच आहे पूल हा. जास्त उंच नाही, त्यामुळे दाट शक्यता आहे की पावसाळ्यात याच्यावरून पाणी जात असणार. त्याच्यामुळे पूल जरासं आता कमकुवत झालं आहे. पण अजूनही ते तेवढं स्ट्रॉंग आहे जेवढं अगोदर होतं तेवढं. तर खाली भरपूरच रानझाडं वाढली आहेत. हे बघा, आता मी इथे आतमध्ये चाललो आहे. तर हा बघा, जास्त नाही आहे. माझी आता उंची 6 फूट आहे. 5 फूट 9 इंच आहे. तर हा बघा, हा अंदाजे 7 फूट 7.5 फूट उंच आहे इथून. आता ह्या बरोबर काठाकडे, नदीच्या काठावरून हा 7 फूट आहे नदीच्या काठावर. पण नदीच्या बरोबर पुढे गेल्यानंतर एक 10 फूट तरी उंच असेल, जास्त उंच नाही आहे हा. तर अजूनही बघा, दिसतोय तुम्हाला इथून कसा आहे तो. तसं आहे ते. अजूनही त्याच्यावरती पत्रे घातले ना,
तर परत तो नवीन असतो पूल तसा नवीन पूल आहे. आणि हा बघा, हा तो नवीन पूल आहे सिमेंटचा, तो त्यांनी बांधला आहे तो. ओके, तर मी त्या पुलावरून सुद्धा तुम्हाला दाखवतो हा पूल कसा दिसतो. तर त्या पुलावरती सुद्धा आपण आता जाऊया. बरं, हे जे नदी आहे ना, ही नदी सुरू होते सह्याद्रीच्या बरोबर पर्वतावरच्या. तर तिकडून म्हणजे शिवापूर, उपवडे इथून हे सगळं नदीचं पाणी, नदी तिथून सुरू होते आणि तिथून मग ही नदी अरबी समुद्राला मिळते. तर 12ही महिने या नदीला पाणी नसतं. मला पावसाळ्यात भरपूर पाणी आणि उन्हाळ्यात मग हळूहळू मग कमी होतं पाणी याचं. म्हणजे एप्रिल मे महिन्यात इथे पाणीच नसतं. हा संपूर्ण रिकामी असतं पात्र हे, पाण्याचा एकही थेंब नसतो. त्यामुळे आता जे पाणी बघते, आता नोव्हेंबर चालू आहे आणि पाणी आता आहे जरा जरा. तर आता मी जुन्या आपल्या जो नवीन पूल बांधला आहे त्या पुलावरती आहे. सिमेंटचा पूल आहे हा बघा. आणि तिथून तो साको असा दिसतो. हा बघा, हा नवीन पूल आहे. हल्लीच बांधला, म्हणजे 10-1 वर्ष झाले असतील, जास्त नाही. अगोदर लोक कशी जायची याची कल्पना करा. हा सुद्धा पूल चांगला आहे, वाईट नाही तसा. आणि तो तिथे दिसतोय ना, तो ह्या नवीन पुलावरून दिसणारा हा जुना साको. आणि सह्याद्री पर्वत ना इथून खूप जवळ आहे. म्हणजे तुम्हाला मी आणि एक गंमत दाखवतो. म्हणजे या जरा जरा पुढे गेल्यानंतर पुलावरून तुम्हाला हा जो सह्याद्री पर्वत दिसतो ना, त्याच्या आता मी तुम्हाला होता, हा जो बाजूला दिसतो ना, हा रांगणागड आहे. हा रांगणागड कोल्हापूर जिल्ह्यात येतो. पण कसं आहे की इथून तुम्हाला गोटोस मार्गे नेरूर लागतं आणि नेरूर मार्गे तुम्ही तिथे इथे जाऊ शकता त्या किल्ल्यावर. हा रांगणागड आहे. ओके, आणि याच गडावर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज येऊन गेलेले होते. हा बघा, हा रांगणागड आहे. आता मी झूम केलाय, जरा क्लिअर दिसत नाहीये, पण ठीक आहे. खूप लांब आहे तो अजूनही इथून, पण इथून तो दिसतो रांगणागड. तसंच आता वसुलीच्या पुढे ना शिवापूर आहे. तर शिवापूरला सुद्धा ना एक मनोहरगड, संतोषगड आहे. तो सुद्धा इथून दिसतो. हा बघा, हा आहे तो मनोहरगड, संतोषगड. एकच गड आहे, पण त्याला 2 नावं आहेत. आणि त्याचे 2 भेगा पडलेत, त्या 2 भाग झालेत. त्याच्यामुळे एक मनोहरगड, एक संतोषगड. पण आहे हा एकच किल्ला. इथे सुद्धा शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. मग वाटेत वसुलीला मला जे हे भेटलं, एक हॉटेल भेटलं, हॉटेल जंगल. हॉटेल चिरेबंदी आहे आणि वर गवताचे छप्पर आहे. खूप थंडगार वातावरण आहे. मस्तपैकी चहा सुद्धा मिळतो. कधी आलात तर नक्की चहा पिऊन चला. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.